नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहे की जे दिव्यांग सरकारी कर्मचारी असतील त्यांना ऑफिसमध्ये अर्धा घंटा जास्त देण्यात येत आहे, असा शासन निर्णय आहे. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करावे, कारण की तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. निसमर्थ असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना पर्सन विथ डिसेबिलिटी कार्यालयीन वेळेमध्ये सवलत देण्याबाबत. म्हणजे निसमर्थ म्हणजे ज्या कर्मचाऱ्याला चालण्यास जास्त वेळ लागत असेल आणि गर्दीच्या ठिकाणी किंवा कुठे पण रेल्वेमध्ये किंवा बसमध्ये त्याला चढता उतरताना तकलीफ होत असेल आणि सरकारी कर्मचारी असेल त्यांना ऑफिसमध्ये अर्धा घंटा किंवा 1 घंटा जास्त देण्यात येत आहे, असा हा महाराष्ट्र शासन यांचा GR आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागमधला GR आहे. शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे आपल्याला आणि त्यांचा पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे. हा GRची तारीख आहे 16 जुलै 2013 मध्ये हा GR लागू झालेला आहे आणि आपल्याला वाचा म्हणून दिलेला आहे. तर शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे आणि हे सगळ्याला आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर त्यांनी प्रस्तावना दिली आहे. बृहन्मुंबईतील राज्य शासकीय कार्यालयातील निसमर्थ असलेल्या कर्मचाऱ्यांना पर्सन विथ डिसेबिलिटी सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी कार्यालयीन वेळेत हजर राहणे पुष्कळदा कठीण होते असल्यामुळे वरील शासन निर्णयाद्वारे सकाळी अर्धा तास उशिरा येण्याची सवलत देण्यात आलेली आहे. म्हणजे जे बृहन्मुंबईमधील सरकारी दिव्यांग आहे त्यांच्यासाठी ऐन गर्दीच्या वेळी सकाळी त्यांना रेल्वेमध्ये किंवा बसमध्ये जाण्यास खूप त्रास होत आहे किंवा चढता येत नाही, रेल्वेमध्ये काही होत नाही, त्यांच्यासाठी अर्धा घंटा आपल्याला लेट दिलेला आहे. पहा तुम्ही ऑफिसमध्ये या पण अर्धा घंटा लेट आहे दिव्यांगासाठी. सदर सवलत राज्यातील अन्य जिल्ह्यातील शासकीय कार्यालयीन निसमर्थ असलेल्या कर्मचाऱ्यांना पर्सनल विथ डिसेबिलिटी देण्याची बाब शासन विचाराधीन होती, त्यामुळे खालील निर्णय घेण्यात आला. म्हणजे हा बृहन्मुंबईसाठीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रासाठी हा GR आहे. सरकारी कर्मचारी असेल दिव्यांग व्यक्ती त्यांच्यासाठी हा GR खूप महत्त्वाचा आहे, कारण की त्यांना सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी त्यांच्या इकडून जाणं थोडं कठीणच आहे, म्हणून त्यांच्यासाठी अर्धा घंटा शासनाने जास्त दिलेला आहे. शासन निर्णय आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालयीन निसमर्थ असलेल्या कर्मचाऱ्यांना पर्सन विथ डिसेबिलिटी सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळेवर हजर राहणे पुष्कळदा कठीण होत असल्यामुळे सकाळी अर्धा तास उशिरा येण्याची सवलत देणे. म्हणजे त्यांना ऑफिसचा वेळ असेल, जो सरकारी दिव्यांग कर्मचारी असेल त्यांना ऑफिसचा वेळ असेल 11 तर त्यांना 11:30 वाजता जाणे हे भाग आहे, कारण की त्यांना सकाळी उठल्यावर गर्दी राहतात शहरामध्ये किंवा ऑफिसमध्ये आपण जाताना किंवा कुठे पण दिव्यांगांना जाण्यास थोडं प्रॉब्लेम राहते, म्हणून तो दिव्यांगासाठी शासनाने अर्धा घंटा आपल्याला जास्त दिलेला आहे. हा पूर्ण फक्त GR महाराष्ट्रासाठी आहे. वरील सवलत घेऊ इच्छिणाऱ्यांनी निसमर्थ असलेल्या कर्मचाऱ्यांनी पर्सनल विथ डिसेबिलिटी ते किमान 40% कायमचे अपंगत्व असल्याबाबत त्या जिल्ह्याच्या जिल्हा शुल्क चिकित्सालय शासकीय रुग्ण यांचा दाखला अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. म्हणजे जो दिव्यांग अशक्त असेल 40%च्या वर त्याला UDID आपण म्हणतो, पण त्याला जिल्हा शुल्क म्हणजे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधलं त्याला तो UDID दाखला लावावा लागेल, अपंगाचा प्रमाणपत्र लावावं लागेल, तेव्हाच त्याला हे 40%चं UDID प्रमाणपत्र लावल्यावर त्यालाही ऑफिसमध्ये सवलत देण्यात येईल. तसे त्यांच्याकडे डॉक्युमेंट नसेल आणि तो दिव्यांग असेल पण कोणत्या कामाची त्यांच्याकडे डॉक्युमेंट असणे हे फार गरजेचं आहे. जिल्हा शुल्क चिकित्सालयाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी किमान 40% कायमचे अशक्त अपंगत्व असल्याचा दाखला सादर केल्यास तो वरील शासन निर्णयाद्वारे घेण्यात आलेल्या अर्ध्या तासाची सवलत ग्राह्य धरतील. म्हणजे यांनी असं म्हटलं आहे की जे आपल्याला सिव्हिल सर्जनचा म्हणजे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलचा दाखल्यासोबत दाखला लावेल आणि तो अर्ज फॉर्म भरेल त्यालाच ही सवलत देण्यात मान्य राहील, नाही तर नाही. वरील निसमर्थ असलेल्या कर्मचाऱ्यांना पर्सनल विथ डिसेबिलिटी सवलत देण्याचा अधिकार विभाग प्रमुखांना देण्यात येत आहे. म्हणजे आता हे असं आहे की ज्या विभागामध्ये दिव्यांग व्यक्ती सरकारी असेल, ज्या विभागामध्ये काम करते तिथं त्या
विभागामधला प्रमुख कोण आहे, साहेब कोण आहे, त्या साहेबाला अर्ज देऊन त्या साहेबावर प्रमाणित करते का याला सुट्टी द्यावं की नाही द्या. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक 20/13/07/1744/3797 असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने सांकेतिक करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यपालांच्या याच्या आदेशानुसार व नावाने हा GR महाराष्ट्र सरकार यांनी काढलेला आहे आणि त्यांचा संकेतांक नंबर पण आपल्याला दिलेला आहे. हा संकेतांक नंबर आपण नेटवर पण तुम्हाला सर्च भेटू शकतो आणि महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा GR निघालेला आहे आणि तुम्हाला बघू शकता हा GR जो दिव्यांग सरकारी कर्मचारी असेल त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही हा GR नक्की समोर जो दिव्यांग सरकारी कर्मचारी असेल त्याला पाठवा आणि मी तुम्हाला याची डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे आणि तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि कोणची प्रॉब्लेम असला तर तुम्ही आम्हाला कळवू शकता. आम्ही त्यावर सॉल्युशन नक्की काढू आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहे मला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.